संत होती खरे भवार्णवी तारू, जाणते उतारू प्राणियाचा, कासे लाविता ती निष्ठेची आबळे, नीती ते कृपाळ पैलतीरा, नामाची सांगडी बांधूनी बळकट, दाविता ती तट सायुज्याचे, बहिणी म्हणे मागे तारिले बहुत, येणे परी संत तारू खरे, कासे लाविता ती निष्ठेची आबळे, नीती ते कृपाळ पैलतीरा. विठोबा संत होती खरे भवार्णवी तारू, जाणते उतारू प्राणियाचा, कासे लाविता ती निष्ठबाई यांचा 4 चरणांचा आणि संतांच्या अवताराचं प्रयोजन वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत बहिणाबाई आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. संत होती खरे भवार्णवी तारू, जाणते उतारू प्राणियाचा, कासे लाविता ती निष्ठेची आबळे, नीती ते कृपाळ पैलतीरा. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गुरुजी, ज्यांना सर्वजण गुरुजी म्हणतात, उद्धटपणे त्यांच्या नावाचा उल्लेख करू नये, श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर
गुरुजी यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ आयोजित असणारा हा सप्ताह, त्या सप्ताहातील असणारी ही 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आलय. भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण आदरणीय पौळ महाराजांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत बहिणाबाईंचा आहे आणि बहिणाबाई या अभंगाच्या माध्यमातून संत का अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन काय विशेष कार्य करतात त्याचं वर्णन करून सांगतात. काय सांगतायत महाराज? महाराज सांगतायत, या भवसागरातून, भव नदीतून जीवाला तारून नेणारे जर कोण असतील तर ते फक्त संतच आहेत. संत होते खरे भवार्णवे तारू. संत होते खरे, हा खरे शब्द अंडरलाईन करण्यासारखा आहे, कारण संतान वाचून कोणीही भवसागरातून तारून नेऊ शकत नाही. भव आर्णवी तारू, आर्णव शब्दाचा अर्थ समुद्र असा होतो. संत होते खरे भवार्णवी तारू. भवरूपी समुद्रातून तारून नेणारे जर कोण खरे जगात असतील तर ते संत आहे. संत भवसागरातून तारून नेतात. का बरं तेच तारून नेत असतील? जाणते उतारू प्राणियाचा, त्यांनाच प्राण्याचा उतार कळतो, त्यांना कुठे उतरवायचंय हे संतच जाणू शकतात. सर्वज्ञ आहेत, 3 सर्वज्ञ आहेत आमचे भाऊ म्हणायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर. ते म्हणायचे 3 सर्वज्ञ आहेत. 1 भगवान सर्वज्ञ आहे, नंबर 2 वेद सर्वज्ञ आहे, नंबर 3 संत सर्वज्ञ आहेत. म्हणून संत हे सर्वज्ञ आहेत. जीवाचा उद्धार कसा करावा, कोणत्या अधिकारात असणारा जीव आहे आणि त्याला काय उपदेश करावा हे संतांना कळतं. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे ज्यास तैसे देऊ. ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश संत करतात. म्हणजेच जाणती उतारू प्राणियाचा. मग कशा पद्धतीने उद्धार करतात ते तरी सांगा. कशा पद्धतीने भवसागरातून तारून नेतात ते तरी सांगा. महाराज म्हणतात, कासे लाविता ते निष्ठेचे आबळे. कास शब्दाचा अर्थ होतो कंबर. कडेवर घेऊन पलीकडच्या काठाला नेऊन सोडतात भवसमुद्राच्या. पण काय नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे ते आपल्याला स्वीकारतील, आपल्याला जवळ करतील? म्हणजे निष्ठा आधी पाहतात आणि मग त्याची निष्ठा पाहून त्याला त्यांनी स्वीकारतात आणि पलीकडच्या काठाला नेऊन त्यांनी पोहोचवितात. हे सगळं करण्याकरिता काय परिश्रम करावे लागतात? महाराज सांगतात, नामाची सांगडी बांधून बळकट. सांगडी म्हणजे होडी. नामाची होडी त्यांनी तयार करतात आणि त्याच्यावर त्यांनी त्या जीवाला आरूढ करतात. बांधून बळकट आणि दाविता ते तट सायुज्याचे. सायुज्य स्वरूपाचं तट नाम पहिलं तीराला अशा पद्धतीने त्याला नेऊन पोहोचवितात. हे कार्य संत अशा पद्धतीने करत असतात. पण अशाच पद्धतीने संतांनी इथून मागच्या काळामध्ये अनेकांचा उद्धार केलेला आहे आणि इथून पुढेही अशाच पद्धतीने उद्धार करत राहतील. म्हणून येणे परी संत तारू खरे, बहिणी म्हणे मागे उतरिले बहुत. इथून मागच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना पहिलं तीराला नेऊन पोहोचविलं. उतरविलं म्हणजे पोहोचविलं आणि इथून पुढे सुद्धा त्यांनी ते पोहोचवितील. म्हणूनच येणे परी संत तारू खरे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे संत तारू आहेत, ते तारून नेणारे आहेत. भवसागरातून त्यांनी जीवाला उद्धरून नेणारे आहेत. हा संतांचा महिमा आहे, हे संतांचं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य ते महिमान बहिणाबाई या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा संत होते खरे भवार्णवे तारू. जाणते उतारू प्राणियाचा. कासे लाविता ते निष्ठेचे आबळे, नेते ते कृपाळ पैल तिरा. प्रस्तुत आज वैकुंठवासी श्री संत गुरुजींची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण ही सेवा करतो आहोत.
संत महात्म्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. हे जसं आहे, जसे आपण साजरी करतो असंच परमात्मा पण त्यांचा आदर करतो. पण आजच्या दिवशी हे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. वैकुंठातही आज सोहळा गाजतो आहे. सामान्य जीवाला जरी संतांचं महत्व कळालं नाही तरी भगवंताला मात्र संतांचं महत्व कळतो. म्हणून तो भगवान त्यांनी त्यांची सेवा करतो. ते असतानाच त्यांच्या त्यांनी जीवनामध्ये भगवंताचं सानिध्य त्यांना प्राप्त झालेलं असतं. हा भगवान त्यांच्या उत्तरार्धात त्यांची सेवा करण्याकरिता स्वतःच येतो. माऊली म्हणतात, ते ऋणवैपण देखोनी अंगी, मी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. परिचर्या नाम सेवा. भक्ताचं भगवंतावर झालेलं ऋण हे फेडण्याकरिता भगवान स्वतः प्रगट होतो आणि भक्तांची सेवा करतो. आणि फक्त एवढंच करतो असं नाही, तर त्यांच्या नंतर सुद्धा त्यांचे सोहळे हा परमात्मा स्वतः करत असतो. म्हणून गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठात त्यांनी आज गुरुजींचा सोहळा गाजतो आहे. पण गुरुजी म्हणजे अवतारी पुरुष आहेत. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण येव असं आपण गुरुजींविषयी त्यांनी म्हणतो. म्हणजे माऊली ज्ञानोबा प्रत्यक्ष गुरुजींच्या रूपानं प्रगट झाले. गुरुजींच्या मुखातून शास्त्र वाहत होतं. धो 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 शास्त्राचा पूर वाहत होता. कोणत्या वेळेला शास्त्र गुरुजींनी सांगावं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता गुरुजींकरताच आपण उपस्थित आहोत. आजचा दिवस त्यांनी गुरुजींच्या पुण्यतिथीचा आहे. त्यांच्याविषयी 4 शब्द बोलणं क्रमप्राप्त आहे, महत्वाची गोष्ट आहे. महात्म्यांच्या अंतकरणामध्ये सतत भगवंताचं चिंतन घडत असतं. लोकांच्या समोर हे बघा, ग्रंथ त्यांनी ऐकणं वेगळं, ग्रंथ त्यांनी समजून घेणं वेगळं, ग्रंथ लोकांच्या समोर सांगणं वेगळं आणि ग्रंथाप्रमाणे जगणं वेगळं. महत्वाची गोष्ट आहे. आपण बऱ्याच वेळेला ग्रंथ ऐकतो, ग्रंथ पाठही करतो आणि पाठ करून एवढी मजा त्यांनी होते की आपण ग्रंथ सांगतो सुद्धा. पण हे सगळे अलीकडचे टप्पे आहेत. तो टप्पा सगळ्यात मोठा आहे, ग्रंथात जगणं. बोध लोकांच्या समोर सांगणं वेगळं आणि बोधमय जीवन जगणं वेगळं. पण हे महापुरुष बोधमय जीवन जगले, बोधातच जीवन जगले. ज्ञानात त्यांनी परिपूर्ण अवस्था, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. त्यांचं माणूस पण फक्त भांब आहे आपल्याला पाहण्यापुरतच. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ते जरी माणसासारखे दिसत असले तरी सुद्धा त्यांना सामान्य मनुष्य म्हणून येतो. संत जरी सामान्य माणसासारखे दिसत असले तरी त्यांना सामान्य मनुष्य म्हणू नये. ते चालते बोलते देव आहेत नव्हे. ज्यावेळेला उपदेश करतात ते त्यावेळेला गुरु असतात आणि हे गुरु लोकांना समजत नाहीत महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून गेले विसरोनी खऱ्या देवा, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. गेले विसरोनी खऱ्या देवा, मग फक्त तोंडाने म्हणणं वेगळं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः म्हणणं वेगळं आणि मानणं वेगळं. महत्वाची गोष्ट आहे. पण ते जाणून घेण्याची गोष्ट आहे. त्या संतांना जाणलं पाहिजे. म्हणून साधू संतांनी भरपूर वर्णन करून सांगितलं. त्यांच्या वर्णनाला त्यांनी समोर ठेवून आणि आपण संतांचं चिंतन त्यांनी अशा पद्धतीने करणार आहोत. ते संत आपल्याकरताच अवतीर्ण झाले. ते कोणत्या भूमिकेत आहेत तर ते मायबापाच्या भूमिकेत आहेत. मला वाटतं याच्या आधी 1-2 वेळेला गुरुजींच्या पुण्यतिथीच्याच कीर्तनाचा योग आला. न करे रे संग राहे रे निश्चळ, लागोने दे मळ ममतेचं पहिलं कीर्तन होतं. मग संतांचा तुम्ही संतमाय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ती अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. अशा अभंगांवर आपण चिंतन त्यांनी केलेलं आहे. म्हणून इथं सुद्धा संतांचा अवताराचं प्रयोजनच आपल्याला सांगायचं आहे. संत जगाच्या उद्धाराकरता येतात. जीवाला त्यांनी कळत नाही मी काय आहे. जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही. मी कुठून आलो हे त्याला कळत नाही.
नवे नवे गंतव्यस्थानाचा विचार जीवाच्या जवळ नाही. जीव फक्त त्याने एका कक्षेत वावरतो. प्रातिभाषिक सत्तेत त्याने वावरणारा हा जीव आहे. त्याला त्यांनी हे सत्य वाटतं आहे. मृगजळासारखं दिसणारं हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण जगत, याला सत्य त्यांनी जीव समजतो आहे. आणि सत्य समजून त्यांनी महाराज त्याच्यात त्यांनी गुरफटून पडलेला आहे. महत्वाची गोष्ट आहे. अहम ममतेची निलवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळी ती ठेली, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळी ती ठेली. हे अहम आणि मम या दोन गोष्टींमुळे त्यांनी जीव असा बंदिस्त झालेला आहे, बंधनात त्यांनी अडकलेला आहे. आणि त्याला ते कळत नाही. आता यांची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह, ही संतांची भूमिका आहे. संतांना त्यांनी सामान्य जीवाकडे पाहताना कळवळा अंतकरणात निर्माण होतो. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. काळाच्या हातात सर्व जीव त्यांनी पडतात, म्हणून संतांच्या अंतकरणात हिताचा कळवळा येतो. आणि संत जीवाच्या समोर येऊन त्याला विनंती करतात, लागून या पाया विनवेतो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, तुमच्या पाया पडतो, तुमची विनंती करतो. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, तुम्ही भगवंताचं त्यांनी स्मरण करा, तुम्ही भगवंताला आळवा, तुम्ही भगवंताच्या प्राप्तीकरिता त्यांनी अट्टहास करा. जीवाच्या समोर त्यांनी येऊन सांगतात. हा संसार दोन श्वासांच्या मधली गोष्ट आहे. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास, या दोन श्वासांच्या मध्ये असणारा जो कालावधी आहे, या कालावधीतच दिसणारा हा संसार आहे. आपण पहिला श्वास जेव्हा घेतला त्याच्या आधी आपण अमुक धमुक फलाने नव्हतो. आणि आपलं त्यांनी शेवटचा श्वास निघून गेल्यानंतर आपण ते शिल्लक राहणार नाहीत, हे पक्क लक्षात ठेवा. जीव मात्र आहे, तो जीव त्यांनी भगवंताचा अंश आहे. भगवान म्हणतो ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना, रूप आहे असं जाणावं. ज्ञान, ज्ञान म्हणजे काय? गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणेकर, ते म्हणायचे ज्ञान, ज्ञान म्हणजे काय रे, कांद्याचं का वांग्याचं, असं ते म्हणायचे. कांद्याचं वांग्याचं ज्ञान नाही. मग ज्ञान होणं म्हणजे काय? मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळणं, याचं नाव आहे ज्ञान. याला अभेद तत्वज्ञान त्यांनी म्हणावं. म्हणून अभेदत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. मग एवढं ऐकत असताना आपण आपले आपले पानं उचकून बघायचे. असं बुवा बोलायला लागला की आपले लगेच तपासून घ्यायचे, आपण देहदृष्टीत वागतो आहोत की आपण जीवदृष्टीत वागतो आहोत, की आपण आत्मदृष्टीवर आरूढ आहोत, की आपण ब्रह्मभावावर आरूढ झालेलो आहोत. आपलं आपण तपासून पाहायचं. म्हणून तर कीर्तन आहे. हे कीर्तन ऐकण्याला आलं की आयताच मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष असे आयता श्रवणाची माझी, श्रवणाला येऊन बसल्यानंतर मोक्ष लगेच म्हणतो. आपली आपली योग्यता आपल्याला कळते, आपली पात्रता आपल्याला कळते. आणि खाली बोलल्यानंतर जर कोणाला राग येत नसेल तर बोलतो, बोलू का, आपली लायकी आपल्याला कळते. लक्षात घेण्यासारखा शब्द आहे, वाईट आहे पण लक्षात घेण्यासारखाच आहे की मी काय आहे. मी जरी तुमच्या समोर कंबर बांधून फार बोलत असलो तरी माझी लायकी मला कळते ना महाराज, मी काय आहे ते महत्वाची गोष्ट आहे. माझी योग्यता मला कळते. बोलणं फार सर्वांच्या समोर सोपं असतं, पण त्या भावनेत जाऊन वागणं फार कठीण असतं. ज्याला वागता येतो तो महात्मा, ज्याला बोलता येतो तो महात्मा नाही, ज्याला वागता येतो तो महात्मा. पण संत महापुरुष त्यांनी वागतात आणि वागून जगाच्या समोर त्यांनी दाखवतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या मार्गाने त्यांनी गेलं पाहिजे. ते जगाच्या समोर हे तत्वज्ञान सांगण्याकरिता त्यांनी येतात. म्हणून आपण त्यांनी त्या स्थितीपर्यंत जावं याच्याकरिता त्यांच्या अंतकरणात कळवळ असते. मग काय करतात ते? डॉक्टर सारखेच असतात. ते काय करतात? पेशंटला आल्यानंतर तपासून पाहतात, त्याचा रोग त्यांनी जाणून घेतात. मग त्यांना कळतं हा नेमका कोणत्या भावनेत आहे. हा देहभावावर आहे का जीवभावावर आहे, की याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, की हा तत्वज्ञानाने त्यांनी विशेष स्थितीवर प्राप्त झालेला आहे, हे त्यांना आपोआप कळतं. आणि त्या पद्धतीनेच त्याच्याबरोबर त्यांनी वागायला सुरुवात करतात. जे अतिशय त्यांनी महाराज संसारात शिंडी सगट बुडालेले आहेत, ज्यांना परमार्थ करावासाच वाटत नाही. आता लोकांना परमार्थ करावासा वाटत नाही इथपर्यंत म्हणणं इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यापेक्षा डाऊन लेवलचे लोक आहेत. करावा तर वाटत नाहीच नाही, पण जे करतात ते सगळे बावळट आहेत. ऐकतात ना सर्वजण? जे आज परमार्थ करणारे माणसं आहेत ते सगळे बावळट आहेत. अशा विचाराचे लोक जन्माला आले आणि ते धर्मावर घालायला लागले. कुऱ्हाडीच्या दांड्यासारखेच आहेत. कुऱ्हाडीचा दांडा कसा असतो? कशाचा असतो? लोखंडाचा असतो नाही ना, अल्युमिनियमचा नसतो. तो लाकडाचाच असतो. आणि काय काम करतो? लाकूड तोडायला मदत करतो. लाकडाचाच असतो, लाकूड तोडायला मदत करतो. असे काही धसकटे त्याच धर्मात जन्माला आले, त्याच्यातच त्याच समाजात जन्माला आले आणि त्याच्याच मुळावर उठले. म्हणजे त्यांनी महाराज धर्म मान्य नाही, त्यांना शास्त्र मान्य नाही, त्यांना देव मान्य नाही, त्यांना काही संत मान्य नाही.
ते चारवाक सगळे त्याच मताचे त्यांनी झाले. खायचं प्यायचं मस्त त्यांनी ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज करून तूप प्यायचं आणि तसंच मरायचं महाराज, काही शिल्लक ठेवायचं नाही. अशा अवस्थेचे लोक समाजात आहेत. मग त्यांना सुद्धा औषध दिलं पाहिजे. आता जे मी बोलतोय ना ज्या रेंज मध्ये, हे त्यांच्याकरताच औषध आहे. हे असंच औषध त्यांना वापरलं पाहिजे. आता अशा औषधाचे डॉक्टर कमी झाले हो. सरळ सरळ गोष्ट आहे. आता बाबा वैकुंठाला गेले, म्हणजे वक्ते बाबांविषयी मी तुमच्या समोर बोलतोय. असे एक नंबर डॉक्टर, कोणी हात धरायचा नाही त्यांचा. इंजेक्शन म्हणजे असं टोचायचं नाही, फेकून मारायचं. गुण म्हणजे गुणच, बाकी काही बोलायचं काम शिल्लक राहत नाही. अशी बाबांची त्यांनी अवस्था होती. आता मात्र त्यांच्यासारखं बोलणं नाही. आता त्यांच्यासारखं कोणी बोलू शकत नाही. किती माणसं एकत्र केले म्हणजे एक वक्ते बाबा होती, होणे शक्य नाही. ज्यांच्याकरिता आपण उपस्थित आहोत ते गुरुजी, किती माणसं एकत्र केले म्हणजे गुरुजी होतील. खरं सांगा, होणे नाही. भाऊंकडे त्यांनी हे विद्यार्थी शिकलेले आहेत. भाऊने असा पाठ सांगावा, किती त्यांनी लोक एकत्र केले म्हणजे भाऊंची सर येईल. मला तुम्ही सांगा, येणे शक्य नाही. पण हे महात्मे त्यांनी होणे शक्य नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, त्यांच्या फक्त कीर्ती शिल्लक राहिल्या. आता तसे त्यांनी होणे नाही. का होणे नाही? दोन प्रतिबंध आहेत. एक प्रतिबंध आहे धनाचा आणि दुसरा प्रतिबंध आहे मानाचा. आबरूला भिवून आहेत सगळे लोक, बोलत नाहीत. मी जर जास्त दाट बोललो तर त्यांनी महाराज मग काय होईल, लोक माझ्यावर नाराज होतील. नाराज झाल्यानंतर मला पुढच्या वेळेला बोलावणार नाहीत, असा भाव माझ्या पोटात निर्माण होतो. म्हणून मी हात राखून बोलतो. काय करायचं, 2 तासच त्यांनी कीर्तन असतं, कोणाला दुखवण्याचं काय कारण. आपण मस्त त्यांनी बोलायचं, इकडून तिकडून छान 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 बोलून लोक मस्तपैकी हसले की आपण घरी निघून जायचं. बस, म्हणजे लोक तसेच आणि ते तसेच, अशी अवस्था त्यांनी निर्माण होते. म्हणून अशीच जर अवस्था राहिली तर या जगाचं हित कोण करील, या जगाला त्यांनी उद्धारापर्यंत कोण घेऊन जाईल, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संत त्यांनी तसे नाहीत महाराज. ते त्यांनी कोणाला घाबरत नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, ही त्यांनी तुकोबर यांची अवस्था आहे. महत्वाची गोष्ट, धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन, याचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती धरून बाण फिरे, नाही भिडभाड तुका म्हणे सान थोर. लहान मोठेपणाचं काही काम नाही. म्हणून त्यांनी जीव जरी असला तो त्यांनी महाराज जीवच आहे. राजा असू नाही तर रंक असू त्यांच्या दृष्टीने सारखाच आहे. म्हणून त्यांनी अशी त्यांची अवस्था आहे. पण ते भिडभाड ठेवणारे नाहीत. म्हणून जे अशा स्थितीत आहेत तेच जगाचा खऱ्या अर्थाने उद्धार करू शकतात. दुसरे माणसं उद्धार करू शकत नाहीत. मग ते किती सांगणारे असो, किती त्यांच्याकडे विद्वत्ता असो, एका अक्षराचे 100 तुकडे करून विद्वत्तेचं प्रदर्शन लोकांच्या समोर करता येऊ शकतं. पण तुकडे करून लोकांच्या समोर सांगितल्यानं त्यांनी लोकांचा उद्धार होऊ शकत नाही. त्यांच्या पोटात बोध उतरला पाहिजे. त्यांना त्यांनी कळवळून समजून सांगितलं पाहिजे, अरे वेड्या, तू सामान्य नाही, अरे तू देव आहेस. हे देवाची बरे, देवाची न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल तुम्ही देव आहात. हे कोण सांगू शकतो? जो स्वतः देव झाला तो सांगू शकतो. झाला अंगे देव होईल आपण, तयासे जन अवघे देव. जो स्वतःच देवत्वाला प्राप्त झालेला आहे, त्याला दिसताय सगळे देवच आहेत. पण जरी त्याला दिसताय तरी जे देव आहेत त्यांना कळत नाही आपण देव आहोत म्हणून.
म्हणून त्यांच्यातलं देवत्व त्यांनी जाग करण्याकरिता, त्यांच्यातला देव त्यांना दाखवण्याकरिता अट्टहास करतात आणि त्यांच्या समोर येऊन त्यांनी उद्धाराची सामुग्री त्यांना अशा पद्धतीने देतात की दुसरं कोणीही करू शकत नाही, हे फक्त संतच करू शकतात, त्यांच्या वाचून करणं शक्य नाही. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं संत हेच भवसागरातून खरे तारून नेणारे आहेत हे बहिणाबाईंना कळालं आणि म्हणून सर्वांच्या समोर सांगितलं. संत संत होती खरे भवारनवी तारू, जानती उतारू प्राणियाचा. प्राणी नाम जीव. जीवाला उतारू जाणतात नाम भवसागरातून तारून नेण्याचा उपाय संत जाणतात. संत होती खरे शब्दांकडे लक्ष द्या. भव आणि आर्णव दोन शब्द आहेत. हा आर्णव शब्द काय, लोक मुलांची नाव आर्णव ठेवतात, पण आर्णव म्हणजे काय हेच माहित नसतं. बोलते जे आर्णव पियुषांचे. खरं सांगायचं किती लोक बारकाईनं पसायदान पाहतात. आर्णवही समजत नाही, पियुषही समजत नाही, नाव मात्र ठेवले जातात आणि रोज म्हणलं जातं. आर्णव शब्दाचा अर्थ काय होतो? आर्णव शब्दाचा अर्थ होतो समुद्र आणि पियुष शब्दाचा अर्थ काय होतो? काय होतो? अमृत. बरोबर आहे ना. आर्णव म्हणजे समुद्र. म्हणून त्यांनी आर्णव आहेत समुद्र. संतांना त्यांनी आर्णव म्हटलं पसायदानामध्ये. तसं त्यांनी बघा चंद्रमेजे अलांछन म्हणजे काय? चंद्रमे लांछन रहित चंद्र आहेत. संतांना चंद्राची उपमा दिली खरी, पण हा चंद्र आणि संत यांची जर तुलना करायचा प्रयत्न केला तर ते चंद्र आहेत पण याच्यासारखे नाहीत.
याला लांछन आहे, याला काळा डाग आहे, संतांना मात्र डाग नाही, हे सांगण्याचं तात्पर्य आहे. पसायदाना असं कळावं. असू द्या. अर्णव शब्द मला सांगायचा. अर्णव म्हणजे समुद्र आणि भव. भव म्हणजे काय? भव हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीनं भू नावाच्या धातूपासून तयार झाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. असू द्या, थोडं जड वाटत असेल पण ते कधीतरी ऐकलं पाहिजे, आहे की नाही? भव शब्दाचा अर्थ त्यांनी पाहतो. भू नावाच्या भू भवती म्हणजे होणे. भू भवती म्हणजे होणे. काय झालं? 3 गोष्टी झाल्या. ईश, जीव आणि जगत, 3 गोष्टी त्यांनी झाल्या. यालाच भव म्हणायचं. जो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आहे, जो त्यांनी निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे, जो त्यांनी कोणाच प्रमाणाचा विषय न होणारा परमात्मा आहे, तो परमात्मा नावारूपाला त्यांनी आला, नव्हे ईश्वरत्वाला त्यांनी प्राप्त झाला. त्याला त्यांनी मायेची लागली उपाधी. मायेची उपाधी लागल्या कारण त्याच्या ठिकाणी शबलत्व आलं. काय म्हणायचं? शबल ब्रह्म म्हणते त्या, असं त्याला शबल ब्रह्म म्हणतात. 1 नंबर. नंबर 2, त्याला सौपाधिक ब्रह्म म्हणतात. त्याला काय म्हणायचं? सौपाधिक ब्रह्म. नंबर 3, त्याला ईश्वर असं म्हणतात. तो जो सच्चिदानंद स्वरूप आहे तो ईश्वर स्वरूपाला प्राप्त झाला म्हणजे ईश्वरत्वाला आला म्हणजे काय झालं? भवती झाला, ईश्वर झाला. तोच जीवरूपानं प्रगट झाला. कसं काय जीव झाला? त्याला त्यांनी अविद्येचा संग झाला, म्हणून अविद्येचं त्यांनी त्याला संग झाल्या कारणानं त्याच परमात्म्याच्या ठिकाणी जीवपणा आला. आणि दिसणारं जे जगत आहे हे जगत सुद्धा त्यांनी महाराज तमप्रधान प्रकृतीच्या संगतीनं त्यांनी महाराज जीवपणा आलेला आहे. एकच प्रकृती आहे. ती प्रकृती 3 प्रकार, तिला 3 प्रकारानं ओळखलं जातं. नंबर 1 तिला म्हणतात माया, नंबर 2 तिला म्हणतात अविद्या आणि नंबर 3 तिला म्हणतात प्रधान. मायाहून परमात्म्याशी संग केला की त्याला ईश्वरत्व येतं, अविद्याहून संग केला की त्याला जीवभाव येतो आणि त्याला प्रधान होऊन त्यांनी संगत केली की मग त्याला जगत स्वरूपाने आपण पाहू शकतो. ईश, जीव आणि जगत या 3 गोष्टी आपल्या समोर पाहायला मिळतात. आणि हे पाहणं, हे होणं याचंच नाव आहे भव. आणि हाच भव समुद्र आहे. या भव समुद्रात आपण अडकलेलो आहोत. आपण सर्वजण जीव झालेलो आहोत. केव्हापासून आपण जीव झालो आपल्याला माहित नाही. शास्त्रानं बऱ्याच गोष्टी अनादी वर्णन करून सांगितल्या. त्याच्यामध्ये जीव अनादी आहे, त्याच्यामध्ये आधी ब्रह्म अनादी आहे, त्याच्यानंतर प्रकृती अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे, त्याच्यानंतर ईश्वर अनादी आहे, जीव अनादी आहे आणि सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे. या 6 गोष्टी शास्त्रानं अनादी प्रतिपादन करून सांगितल्या. त्याच्यामध्ये सुद्धा एक अनादी अनंत आहे, ब्रह्म अनादी अनंत आहे आणि बाकीचे 5 अनादी शांत आहेत. त्यांचा ब्रह्मज्ञानाने त्यांनी अंत होतो, म्हणजे तो बाद होत असतो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज हा भवसागर आहे, याला अशा रूपाने जाणलं पाहिजे. या भवसागरामध्ये आपण सर्वजण त्यांनी अडकलेलो आहोत. जर आपल्याला उद्धरून जायचं असेल तर खऱ्या अर्थानं दुसऱ्या कोणत्याच साधनानं आपण उद्धरून जाऊ शकत नाही. उद्धरून जाण्याकरता एकमेव साधन कोणतं असेल तर ज्ञान. वाचोनी ज्ञाने विन एके उपाय करसी जितुके तरी गुंफीस याधिके रुखी. ज्ञाना वाचून त्यांनी ज्ञानेन मोक्ष न तो मुंडनेन. मुंडन करणं म्हणजे संन्यास घेणं. संन्यास घेतल्यानं मोक्ष होत नाही, ज्ञानानं मोक्ष होतो. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता सुद्धा आपल्या मनात आधी तशी इच्छा निर्माण झाली पाहिजे, मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. ज्ञान प्राप्तीची काही अवस्था त्यांनी सांगितल्या की नाही, भूमिका काय सांगितल्या ज्ञान प्राप्तीच्या? शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यग, सप्त ज्ञान भूमिका वर्णन करून सांगितलं. शुभेच्छा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्हाला कीर्तनाला यावंसं वाटलं, घरी काही काम कमी आहेत का लोकांना? बरं थंडी त्यांनी बाहेर वाजती आहे, बरं सगळे एका जागेवरचे नाहीत, अनेक ठिकाणावरून आलेले आहेत, बऱ्याच दुरून दुरून आपल्याला इथपर्यंत यावंसं वाटलं म्हणजे काय आपल्या अंतःकरणात निर्माण झालं? शुभेच्छा. शुभेच्छा. पहिली ज्ञानाची अवस्था. तुम्ही ऐकतात ना? लक्षपूर्वक ऐका, मी तुमच्या हिताचं सांगतोय, नाही तर मला गोष्टी सांगून पण तुमच्या समोरून जाता येईल. महाराजांचं माझं मग बोलणं झालं, जास्त कठीण सांगितल्यानंतर त्यांनी जमत नाही ते, पण मलाच कठीण सांगता येत नाही, मी सोपंच सांगतोय. सगळ्यांना कळेल असं त्यांनी तुमच्या समोर मी वर्णन करून सांगतोय. तुम्हाला इथपर्यंत यावंसं वाटलं, ही तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेली शुभेच्छा. पण एवढ्यावर थांबायचं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या मुद्द्यात पदार्पण करायचं, सुविचारणा. इथं कीर्तन ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या मनात काही इच्छा निर्माण व्हाव्यात की हे बाबा कीर्तनात सांगत होते हे काय आहे, आणि मग ते मनात निर्माण झाल्यानंतर कोणातरी ठिकाणी जाऊन विचारावं, मला काहीतरी सांगा. सुविचारणा महत्वाची गोष्ट आहे. विचारावं असं वाटलं पाहिजे ना. मी ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य संत चरणरस श्री छगन महाराज बाळनाथगडावरचे बाबा, त्यांच्या दिंडीत जाऊन त्यांनी कीर्तन करायला मी शिकलो. भाऊंकडे जरी माझं श्रवण झालं असलं, वैकुंठवासी देवकर महाराजांकडे, तरी सुद्धा
बाबांच्या त्यांनी दिंडीत जाऊन जाऊन कीर्तन करायला शिकलो. लक्ष करू काय काय मला सांगायचं. इस्लाम धर्मात ज्यांचा जन्म झाला, रघुनाथ महाराज उमरेकरांचं कीर्तन मिरी गावात होतं आणि मित्रमंडळी बरोबर फक्त कीर्तन पाहायला जायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कीर्तन पाहायचं नसतंय, कीर्तन ऐकायचं असतंय. ते म्हणले कीर्तन पाहायला जायचं, पण कीर्तन पाहण्याकरिता गेले, वट्यावर पाय सोडून बसले. कीर्तन त्यांनी चालू होतं. मोठ्या बाबाने अभंग घेतला होता, तरीच शोभे वेडी होय नग्न धडफाडी, काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव, असा अभंग चिंतना करता होता. तो अभंग त्यांनी ऐकला आणि एका इस्लाम धर्मात जन्माला आलेल्या मनुष्याच्या अंतकरणामध्ये एवढी विरक्ती निर्माण झाली की धर्मच सोडून दिला आणि भगवंताच्या चिंतनाला लागला. हे सामर्थ्य कशाचं आहे? श्रवणाचं सामर्थ्य आहे. श्रवण त्यांनी जीवनामध्ये घडलं. विचारलं बाबांच्या जवळ जाऊन, महाराज काय मी उद्धार पावेन, काय हे कृपा करण नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. म्हणून त्यांनी माझा उद्धार होईल का? विचारणा, याला म्हणायचं सुविचारणा. अशी सुविचारणा स्थिती जीवनात निर्माण व्हावी. फक्त परमार्थ करायचं म्हणजे गळ्यात माळ अडकवणं नाही. नाही तर बऱ्याच लोकांच्या गळ्यात माळ आहेत, ती काय खुटीला अडकवली होय. जशी खुटीला जर अडकून ठेवली तर ती कायमस्वरूपी तशी राहू शकते, खुटीवर काही परिणाम होत नाही. अशी खुटीसारखी लोक आहेत बरेच. जन्म गेला गळ्यात माळ अडकवून, कशातच फरक झाला नाही. वृत्तीत फरक झाला नाही, वागण्यात फरक झाला नाही, कशातच फरक झाला नाही. फक्त नाव माळकरी एवढंच. त्याच्यातही आणखी असा घोटाळा आहे महाराज, सांगू का? आता तुम्हाला आता चांगलं बोलत होता, फिसकटला. असू दे, मला सवय आहे तशी. परत येतो मुद्द्यावर, मी जात नाही बाजूला. असंच आहे ना महाराज. असे आता लोक माळा घालायला लागले. मला महाराजांनी मग सांगितलं, महाराज कीर्तन ऐकण्याकरिता येणार जे लोक आहेत ना, असे चाळून चाळून आलेले आहेत. म्हणजे जे त्या हिशोबातच नाहीत ते आलेच नाहीत. ज्यांना खरंच ऐकण्याची, श्रवण करण्याची इच्छा अंतकरणात आहे, तेवढे मोजकेच आले. मग तुमच्या समोर सांगायला मला हरकत नाही काय आता, हे की नाही? तुम्ही मोजके आणि श्रवण करण्याकरिताच आलेले आहात. महत्वाची गोष्ट, माळकरी कधीच त्यांनी लांडी लुबाडी करू शकत नाही. माळकरी कधीच चोरी शिंदळ करू शकत नाही, पक्क लक्षात ठेवा. मग कसं काय तसं दिसतं? माळकरी जरी करीत नाही तरी चोरी शिंदळ करणारे माळकरी झालेत. हा त्यातला महत्वाचा पॉइंट आहे. वाईट वागणारे लोकांनी गळ्यात माळा घातल्या तुम्हाला फसवण्याकरिता. वाईट वागणाऱ्या लोकांनी कपाळाला गंध लावायला सुरुवात केली तुम्हाला फसवण्याकरिता. का? लोकांचा दृष्टिकोन आहे, गंधवाला माणूस पाहिला की जरा चांगला असेल, माळेवाला माणूस पाहिला की जरा चांगला असेल, म्हणून या लोकांना लोक चांगलं म्हणतात. म्हणून आपणच माळा घालून फसवलं तर कुठं बिघडलं? म्हणून फसवणाऱ्या लोकांनी माळा घातला आणि ते वारकरी झाले. हा त्यातला महत्वाचा पॉइंट लक्षात घेण्यासारखाच. तुम्हाला माझं पटतं की नाही मला माहित नाही. म्हणून त्यांनी गळ्यात माळ घालणं म्हणजे खुटीला अडकवणं नाही. त्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. माळ घालून झाली 70 वर्ष आणि कशातच फरक नाही. मोक्ष कशाला म्हणतात माहित नाही, देव मिळाला का माहित नाही, काही त्यांनी सांगता येत नाही. कशाला माळ घातली, काय त्या माळ घालण्याचा उपयोग आहे, काय त्या मी पारमार्थिक हरिभक्तीपर्यंत सांगण्याचं काय तात्पर्य? त्याच्या जीवनात जर परिवर्तनच होत नसेल तर परिवर्तन व्हावं. कशाला होईल? विचारलं होईल. महाराज माझा उद्धार होईल का? मला भगवंताची भेट होईल का? विचारणा करावी. मग शुभेच्छा, सुविचारणा. मुद्द्यावर आलो. सुविचारणा. तनु मानसा, तनु म्हणजे सूक्ष्म आणि मानस म्हणजे मन सूक्ष्म व्हावं, सूक्ष्म विचार करावा. तनु मानसा. मग काय होईल? सत्वापत्ती, सत्वगुणाचा आविर्भाव होईल. सत्वापत्ती आणि सत्वगुण एकदा त्यांनी वाढला. तुका म्हणे का सत्वाचे सामर्थ्य करवी परमार्थ अहर्निशी. सत्वगुण जर वृद्धिंगत झाला तर तोच रात्रंदिवस परमार्थ करतो. महत्वाचे सत्वापत्ती. मग सगळ्या संसाराविषयी अनासक्ती निर्माण होते, असंसक्ती. आणि मग त्यांनी महाराज त्याच्या पुढची अवस्था पदार्थाभाविनी. आणि मग त्यांनी महाराज तुर्यग या स्थितीपर्यंत जाता येतं. म्हणून संतांच्या जवळ जाऊन त्यांनी विचारलं पाहिजे, विचारणा केली पाहिजे. मग आपल्या उद्धाराचा मार्ग त्यांनी सांगतील. संत शोधायचे कुठे? संत कळतील कधी? संत राहतात कुठे? सगळ्यात महत्वाचा विचार आहे. म्हणून संतांना आपण शोधायला जाण्याची आवश्यकता नाही, आपण आपल्या जागेवर बसावं अधिकारी होऊन. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकणारी माणसं, भागवतामध्ये असंच वर्णन आहे महाराज. राजा परीक्षित त्यांनी महाराज संत शोधण्याकरिता गेला नाही. राजा परीक्षित त्याच्याच जागेवर एक चांगला साधक होऊन बसला. म्हणून चांगला साधक शुद्ध अंतकरण करून, निर्मळ अंतकरण करून भगवंताच्या समोर साकडं घाला. आणि भगवंताच्या समोर साकडं घालून त्याला सांगा, देवा ते कीर्तनातला बाबा वटवट करीत होता, पुढे सरकलं पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे, फक्त माळ घालून काही उपयोग नाही, तिथपर्यंत कसं गेलं पाहिजे आता मला कोण सांगेल? तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेस, आता मला कोण सांगेल? असं भगवंताला म्हणा. भगवंताला कळेल आणि तो परमात्मा सांगणारा पाठवून देईल. ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. सांगणारा पाठवून देईल आणि मग सांगणारा आपोआप आपल्या जीवनात येईल. आंब्याच्या झाडाला आंबे येतात, कैरे येतात,
त्या कैऱ्यांमध्ये त्यांनी हिरव्या कैऱ्या असतात की नाही, एखादीच कैरी त्यांनी पाडायला लागते, ती पिवळी त्यांनी होते. पण तो आंबा त्यांनी महाराज हिरव्याचा पिवळा झाला की मग त्याच्यावरच नेमकं पाक होईल. पण त्यांच्याशिवाय या भवसागरातून तारून नेणारा दुसरा कोणी नाही. ते त्यांनी येतील आणि मस्त करून हात फिरून त्यांनी कुरवाळतील, अमर आहात. तुम्हाला म्हणतील अमर आहात, खरे की पहा खोटे, तुम्ही अमर आहात ना बाबा, तुम्ही न मरण, न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे, शरीराचा नाश झाल्याने तुमचा नाश होत नाही, मी सच्चिदानंद रूप आहे असा बोध ते त्यांनी संत प्राप्त करून देतात. एवढं त्यांचं सामर्थ्य आहे. एखाद्याला जर त्यांनी कळालंच नाही, ते स्वतःहून त्यांनी अशा पद्धतीनं त्याच्यावर कृपा करतात आणि ते कृपा करून त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने उद्धरून नेतात. म्हणून संत होती खरे भवार नवी तारू, असा दुसरा कोणी नाही. इंद्र आहे, चंद्र आहे, महेंद्र आहे, सगळे आहेत महाराज, पण ते मात्र त्यांनी संतांसारखं कार्य करू शकत नाहीत. संत असे आहेत, लोह परिसाची नसाहे उपमा, लोहाची परिसाची उपमा देता येत नाही. अरे परीस जर लोखंडाला लावला तर काय होतं, सोनं होतं. बघ याला माहिती आहे का, परीस जर लोखंडाला लावलं तर सोनं होतं, पण परीस लोखंडाला लावल्यावर कधी परीस झालेला ऐकला का, नाही. परीसात सामर्थ्य आहे, पण सोनं करण्याचं सामर्थ्य आहे, परीस करण्याचं नाही. पण संतांमध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे, हे अपना तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल, आपल्यासारखंच करून टाकतात. हे सामर्थ्य संतांच्या अंगात आहे महाराज. आपल्यासारखं करण्याची क्षमता संतांच्या अंगात आहे. अनेक प्रमाण आपण पाहू शकतो. आलिंगन घडे, मोक्ष सायुजिता जोडे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. किंवा आणखी त्यांनी संत भेटते आजे मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन भुजा स्तुळ सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या. अशी अनेक प्रमाण त्यांनी पाहता येतील. संत स्वसामर्थ्यानं त्यांनी जीवाला आपल्यासारखं करण्याची क्षमता त्यांनी ठेवतात. नव्हे नव्हे संतांच्या फक्त पाहण्यानं काय होत असेल, फक्त पाहण्यानं काय घडत असेल, माऊली म्हणतात हे असो हा दिठिवा जयावरी झळके, का पद्म करो माथा पारुखे, तो जीवाची परितुके महेशेसी. तो जीवाची हा च काढायचा नाही, तो जीवाची परितुके महेशेसी. दोन शब्द महत्वाचे आहेत. ची पण महत्वाचा आहे आणि परी पण महत्वाचा आहे. तो जीवाची परी तुके महेशेसी. महेश नाम शंकर. अरे तो जीवाचा आहे पण शंकराच्या तुलनेचा होतो. कशानं, फक्त संतांच्या पाहण्यानं. अरे त्यांच्या पाहण्यात एवढं सामर्थ्य आहे, त्यांच्या पाहण्यात एवढी शक्ती आहे. ती शक्ती सुद्धा आपल्याला कळावी म्हणून संतांच्या अंगात सामर्थ्य. म्हणून खरे शब्द त्याच्याकरिता संत होते खरे भवार नवी तारू, भवसागरातून तारून नेणार तेच आहेत महाराज. कोणत्या पद्धतीने तारून नेतील सांगता येत नाही. तुम्हाला जर शब्दानं वर्णन करून सांगायची गरज असेल, शब्दानं त्यांनी वर्णन करून सांगतील, तारून नेतील. तुम्हाला जर त्यांनी स्पर्शानं धरून नेण्याची गरज असेल तर स्पर्श करतील, तारून नेतील. राजा त्यांनी होता, त्याचं नाव मला माहित नाही, घोड्यावर बसला होता आणि जयदेव स्वामींना त्यांनी विचारत होता रिकेबी में पाव ब्रह्म बताओ. त्याच्यात पाय घातला होता घोड्याच्या त्या रिकेबी मध्ये. ब्रह्म काय आहे सांगा म्हणला. घोड्याला स्पर्श केला जयदेव स्वामीने, चमत्कार झाला. घोड्या सगट राजाची समाधी लागली. दोघांची घोड्याला सुद्धा समाधी लागली. कशाचं सामर्थ्य, फक्त स्पर्शाचं सामर्थ्य. त्याने फक्त स्पर्श केला तरी त्यांनी तोच घोडा पुढे जाऊन रेडा झाला म्हणतात. तोच घोडा रेडा झाला आणि तो रेडा होऊन त्यांनी महाराज ज्ञानोबरायांच्या संगतीत आला. सामर्थ्य बघा, ज्ञानोबरायांची संगती प्राप्त झाली, वेद बोलला आणि तोच रेडा पुढे जाऊन गावबा झाला म्हणतात. गावबा झाला आणि गावबा होऊन त्यांनी महाराज जगाच्या उद्धाराला पात्र ठरला. अरे उरलेलं रामायण पूर्ण केलं म्हणजे जगाच्या उद्धाराची सामुग्री त्याने दिली. एवढं संतांच्या सामर्थ्याची ती शक्ती आहे महाराज. विशेष गोष्ट तुमच्या समोर सांगताय. म्हणून त्यांनी खरे जर उद्धारून नेणारे कोण असतील जगामध्ये, संत होते खरे भवार नवी तारू, जाणती उतारू प्राणी. याचा ते जाणतात की या जीवाला कशा पद्धतीने उद्धरून नेलं पाहिजे. मग काय करतात तो जाणून, म्हणे काय नाही, त्या जीवाला आपलं म्हणतात, आपलं म्हणून त्याला स्वीकारतात आणि स्वीकारून त्याच्या मस्त करून हात फिरवतात. त्याला सांगतात चिंता करू नको, जगाचा मालक सांभाळणार आहे. भवसागर तरुण जाण्याकरिता चिंता करायची की महाराज म्हणतात हे भवसागर तरता
त्याचे पायी घाला मिठी, मुलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा या आपुल्या. भगवंताच्या जवळ घेऊन जाण्याचं काम करतात, शाश्वती देतात, दिलासा देतात, समजून सांगतात, चिंता करू नका, भवसागर तरुण जाता येतो. आपलंसं करणं म्हणजे कासेला लावणं, त्याला कासेला लावतात. पण काय म्हणून कोणाला त्यांनी कासेला लावत असतील, कोणाला आपलं म्हणत असतील, त्याची निष्ठा आधी पाहतात आणि मगच त्यांनी त्याला आपलं करतात. संतांच्या समोर जाऊन त्यांनी महाराज फसवेपणा करून चालत नसतंय. भामटे लोक संतांना ओळखू येतात. किती भामटा असला, किती अगदी आट्टल भामटा असू द्या, संतांना कळतो तो. म्हणून कुठेही त्यांनी जादू चालू शकते. ही जादू घरी दाखवायची बायकोला, ती पोरांना दाखवायची, भाऊबंधांना दाखवायची, अजून कोणाला दाखवायची, संतांना नाही दाखवायची. संतांच्या समोर आणि देवाच्या समोर भामटेपणा करायचा नाही. जर भामटेपणा केला तर नरकात जायचं, चुकायचं नाही, पक्क लक्षात ठेवा. पण त्यांच्याबरोबर षडयंत्र करायचं नाही. त्यांना कळतं कोण किती निष्ठावान आहे, कोण किती त्यांनी खरोखर भगवत प्राप्तीकरिता आतुर आहे, हे त्यांना कळतं. पण त्याची निष्ठा पाहतात आणि निष्ठा पाहून त्यांनी भवसागरातून तारून जाण्याचा उपाय करतात. कासे लाविता ती निष्ठेची बळे आणि नेता ती कृपाळ पहिलं तिरा, नेती ती कृपाळ पहिलं तिरा, पहिलं तिराला त्यांनी घेऊन जातात. फक्त त्याची निष्ठा पाहून अशा पद्धतीने घेऊन जातात. आणि हे त्यांनी करण्याकरिता काय केलं जातं, त्याला साधना सांगतात. काय साधना सांगतात, त्याला म्हणतात बाबा भगवंताचं नामचिंतन कर, भगवंताचं त्यांनी स्मरण कर, भगवंताचं स्मरण केल्यानं त्यांनी उद्धरून जाशील, असं त्याला त्यांनी मला समजून सांगतात. महत्वाची गोष्ट आहे. आता काल परवा दिवशी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी झाली. आता एवढ्यातच झाली. पहाटे 5:50 त्यांनी शरीर ठेवलं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. त्यावेळेला शिष्यांना त्यांनी उपदेश केला, साधकांना उपदेश केला. काय उपदेश केला? ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही आणि सर्वांवर ज्याची सत्ता आहे, जो कोणाकडून लाच घेत नाही आणि भगवंताशिवाय कोणाला घाबरत नाही, असा काळ सर्वांना एक दिवशी घेऊन जातो. तो जर सर्वांना घेऊन जातो, जे प्रगट होतो त्याच्यावर काळाची सत्ता आहे. काळाच्या सत्तेने त्यांनी महाराज शरीर आदी करून पदार्थ प्रगट होतात आणि काळाच्या सत्तेत त्यांनी अशा पद्धतीने मावळले जातात. पण काळ असं त्यांनी विशेष गोष्ट आहे. पण काळाच्या तडाख्यात आपण सापडलेलो आहोत. पण आतापर्यंत कोणालाच काळानं सोडलं नाही, सर्वांना त्यांनी नेलं. तसा काळ या शरीराला नेणारच आहे. पण जो भगवंताला त्यांनी दृढ धरून आहे, ज्यानं भगवंताच्या नामाचा आश्रय केलेला आहे, त्याला मात्र काळ करत नाही, त्याला मात्र काळ काही करत नाही. तो त्यांनी महाराज त्याच्या मस्तीत, त्याच्या महिमेत, त्याच्या स्थितीमध्ये, त्याच्या भूमिकेत त्यांनी स्थिर झालेला असतो. म्हणून त्यांनी माझं म्हणणं ऐका. त्यांचे शब्द आहेत, माझं म्हणणं ऐका, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. पण भगवंताचं नाम हे सार्वभौम साधन आहे. म्हणून त्यांनी नामानं मोक्षापर्यंत जाता येतं. तू म्हणाल मगा म्हणला होता ज्ञानानं मोक्ष होतो, आता म्हणतो नामानं मोक्ष होतो. त्याच्यात क्रममुक्ती आणि सद्यमुक्ती दोन प्रकार पाहिजे. ज्ञानानं सद्यमुक्ती होत असते, नामानं क्रममुक्ती होते. नामानं अंतकरणाची शुद्धीद्वारा त्यांनी महाराज ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो आणि मग त्यांनी महाराज ज्ञान प्राप्त होणे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष प्राप्त होणे परम प्रयोजन फल आहे. म्हणून नामाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत त्यांनी जाता येतं. म्हणून भगवंताच्या नामाचा आश्रय करावा. नामाची सांगडी बांधवणी बळकट दाविता तट सायुज्याचे, सायुज्य शब्दाचा अर्थ होतो भगवंताशी एकरूप होणं. जीवब्रह्मा ऐक्य ज्ञान प्राप्त करून देतात. जीव आणि ब्रह्म एकच आहे असं त्यांनी सांगतात. आणि मग त्यांनी सायुज्य स्थितीला नेऊन त्यांनी पोहोचवितात. आणि मग जीवाला त्यांनी या जन्म मरणाच्या भवसागरातून, या फेऱ्यातून त्यांनी महाराज बाजूला काढतात, त्याला दिव्य स्थिती प्राप्त करून देतात. हे त्यांचं सामर्थ्य आहे. नामाचे सांगडे बांधोनी बळकट दाविता तट सायुज्याचा, सायुज्य स्थितीचा तट अशा पद्धतीने दाखवतात. मग कोणाकोणाला उद्धरून नेलं? अरे इथून मागे त्यांनी अशाच पद्धतीने अनेकांचा उद्धार त्यांनी संतांनी केला. मग ते सर्वांचा उद्धार करणारे आहेत. म्हणून अशा पद्धतीने संतच खरे जीवाला तारून नेणारे आहेत. दुसरा कोणी तारून नेऊ शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. Thank you.
चांगलं ऐकलं बघा. बहिणी म्हणे संत बहिणी मगे मागे उतरले बहुत. श्री संत बहिणाबाई म्हणतात अशा संतांनी इथून मागच्या काळामध्ये अनेकांना भवसागरातून तारून नेलं. म्हणूनच खऱ्या अर्थानं ते तारून नेणारे आहेत. म्हणून त्यांनी येणे परी संत तारू खरे, अशाच पद्धतीने खरे तारून नेणारे आहेत. अभंगाचा उपक्रम जर पाहायचा ठरला तर संत होती खरे भवार नवे तारू असा आहे. आणि उपसंहार जर पाहायचा ठरला तर येणे परी संत तारू खरे. अभंग पाहत असताना षडलिंगात्मक पाहावा. त्याचा उपक्रम आणि उपसंहार याची एकवाक्यता करता यावी. बहिणाबाईंनी या अभंगात त्यांनी तसंच चिंतन मांडलेलं आहे. खरे तारून नेणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. आणि कसे तारून नेतात हे मध्यंतरी सांगून मग सांगितले. येणे परी संत तारू खरे, अशा पद्धतीने तारून नेणारे आहेत. म्हणजे त्याला त्यांनी नामरूपी साधना देतात. मागे अनेकांना अशा पद्धतीने साधना त्यांनी दिलेली आहे. माझ्या घड्याळात 9 आता वाजलेले आहेत. आपण त्यांनी थांबायला पाहिजे. निदान जेवढ्या किमतीत घोडा घेतला तेवढ्या किमतीत जरी गेला तरी बरं वाटतं. त्याचा जर घाटा आला तर घोटाळा होतो, आहे की नाही. म्हणजे आम्ही बरोबर आलो होतो 7च्या आधी त्यांनी 10 मिनिटं आम्ही येऊन थांबलो, बरोबर आहे की नाही. 7ला जर बरोबर सुरू झालं असतं तर 9ला म्हणायचं. म्हणजे आधा दूध आधा पाणी ज्यादा डाले तो बैमानी, आहे की नाही. 2 तासापेक्षा जास्त झालं तर पुढे गेलं म्हणायचं. आता लांबवायचं नाही मला, नाही तर तुम्ही म्हणाल हे असं सांगून याला लांबवायचं की काय, असं नाही. इथून मागच्या काळात संतांनी अनेकांना तारलेला आहे. ते संत पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतात. फक्त ते संत आहेत असं लोकांना कळत नाही. ते माणसासारखं त्यांच्याकडे पाहायला सुरुवात करतात. पण ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी त्यांनी करतो आहोत ते संत आहेत. निळोबारायांना शेवटचं संत आपल्या वारकरी संप्रदायात म्हणतात. पण काव्य करणारे शेवटचे संत निळोबाराय आहेत. निळोबारायांच्या नंतर संत झालेच नाही असं नाही. अनेक संत त्यांनी झाले. आजही संत जगामध्ये आहेत. फक्त ते आपल्याला संत वाटत नाहीत, हा महत्वाचा विचार. ते माणसासारखे त्यांनी वाटतात. ते पुन्हा पुन्हा येतात आणि पुन्हा पुन्हा त्यांचं कार्य करतात. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातले पहिले संत जर कोण असतील तर सनक सनंदन सनातन सुजात सनकाधिक संत. तुम्ही सनकाधिक संत, हे संत आहेत महाराज. त्यांच्यानंतर श्री नारदजी महाराज संत आहेत. ते त्यांच्यानंतर त्यांनी अनेक संत, श्री व्यासदेवजी महाराज संत आहेत. शुकदेवजी महाराज संत आहेत. जगाच्या उद्धाराचं त्यांनी स्वतःचं हित साधून जगाचं हित जे करतात त्यांना संत म्हणत जावं, महत्वाची गोष्ट आहे. शंकराचार्यांपर्यंत परंपरा आली, त्यांनी सुद्धा जगाचं हित केलं, संत आहेत. संतत्वाला त्यांनी प्राप्त झाले, सिद्ध आहेत, संत आहेत. ज्ञानोबरायांपर्यंत परंपरा आली, ज्ञानोबरायांपासून पुढे आपण पाहतो आहोत. म्हणजे इथून मागच्या काळातही संत प्रगट झाले. त्यांनी जगाचा उद्धार केला.
आणि पुढेही त्यांनी प्रगट होतील आणि जगाचा उद्धार करतील. पण अशा पद्धतीने संत जगाचा उद्धार करणारे आहेत हे बहिणाबाईंना याच्यातून वर्णन करून सांगायचं आहे. पण हे जे मागचे संत त्यांना आपण पाहिलं त्यांना पूर्व संत, उत्तर संत आणि पूर्व संत दोन प्रकार पाहायचे. हे पूर्वीचे संत आणि त्यांच्यानंतर त्यांनी झाले उत्तर संत, दोघांचं कार्य मात्र त्यांनी एकच आहे. त्यांना त्यावेळेला त्यांनी अवतार घेऊन यावं लागलं आणि जगाचं हित केलं. नारदांच्या सान्निध्यात अनेक त्यांनी साधक आले. छोटासा ध्रुव नारदजी महाराजांच्या संगतीमध्ये आला. घरदार सुख तुम्ही ऐकतात ना सर्वजण. थांबतोच आता मी, एकाएकी ब्रेक दाबले की तुटतं. निदान थोडंफार काहीतरी दोन शब्द सांगून समारोप केलेला चांगला म्हणून त्यांनी नाही तर इथून मंडपाच्या बाहेर गेलो लोक म्हणून काय कळालं नाही, काय सांगितलं नाही, कशाला कीर्तनकार आणला होता म्हणून जरा समजेल असं पण त्यांनी असावं ना. छोटासा ध्रुव 5 वर्षाचा त्यांनी सावत्राईच्या धाकानं राजा राणीचं सांगितल्यावर कळतं आईनं त्यांनी ढकलून दिलं आणि मग अशा पद्धतीने त्यांनी महाराज त्याला वाईट वाटलं आणि मग जंगलाच्या दिशेने जाण्याकरिता निघाला. भगवंताला त्यांनी कळ तुम्ही ऐकतात ना सर्वजण. शुद्ध अंतकरणानं निघाला होता, मला देवाची प्राप्ती करून घेईन, मला आढळ पदावर जायचंय. खऱ्या अंतकरणानं भगवंताच्या प्राप्तीकरिता निघाला की भगवंताला कळतं हा माझ्याच करता निघालेला आहे म्हणून. मग भगवान तरतूद करतो. भगवंतानं नारदांना पाठवलं. नारदांनी उलटे पालटे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आशा नाही, निष्ठेची बळे, निष्ठा पाहतात. काय करतो ध्रुवा? पण वनात चाललो. कशाला चालला? तपश्चर्या करायला चाललो. 5 वर्षाचा आहे, वाघ आहेत, सिंह आहेत, खाऊन घेतील ना, मरशील ना. तुम्हाला देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. त्याची निष्ठा पाहिली आणि मग त्यांनी महाराज त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि बाळ असं त्यांनी म्हणले. बाळ ही भागवतात त्यांनी कथा फार गोड आहे. हे बाळ म्हणलं की ध्रुवाला आईची आठवण आली. महाराज माझी आई सुद्धा त्यांनी महाराज असंच मला बाळ म्हणत असते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. म्हणून त्यांनी ज्याला संत रूपी आई प्राप्त झाली त्याला परमात्मा प्राप्त व्हायला फार वेळ लागत नसतो. म्हणून संत रूपी आई प्राप्त झाली. मस्तकावर हात त्यांनी फिरवला, बाळ म्हटले आणि मग त्याला सांगितलं तत्तात गच्छ भद्रांते यमुना यास्तटम शुचिः पुण्यम मधुवनम यस्य नित्यदा सानिध्यम हरिः. जा मधुवनात जाऊन त्यांनी भगवंताची उपासना केली. त्याला मंत्र उपदेश केला. नामाची सांगडी बांधून बळकट मंत्र सांगितला. ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा उपदेश केला आणि एका पायावर उभं राहून 6 महिने तपश्चर्या ध्रुवानं केली. नामाची सांगडी बांधुनी बळकट आणि मग परमतत्वाची प्राप्ती त्यांनी झाली. भगवान स्वतःच त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. कोणामुळे झालं? भक्त नारदांमुळे झालं. वाटमारी करणारा त्यांनी पकडला आणि त्याला त्यांनी महाराज मरा मरा म्हणायला लावलं. त्या उलट्या अक्षराने त्यांनी राम झालं. राम होऊन त्यांनी महाराज तो स्वतःच रामायण करता झाला. एवढं सामर्थ्य नारदांच्या त्यांनी जीव मध्ये पाहता त्यांनी येऊ शकतं. पण हेच संत आहेत. हे त्यांनी बळजबरी सायास करून त्यांनी महाराज जीवाचा उद्धार करण्याकरिता त्याला त्यांनी प्रवृत्त करतात आणि त्याला पहिलं तेराला अशा पद्धतीने घेऊन जातात. म्हणून येणे परीस संत तारू खरे, खरे तारून येणारे संत अशा पद्धतीचे आहेत. म्हणून त्या संतांचं वर्णन आपण त्यांनी पाहतो. आज पुण्यतिथी आहे, पुण्य प्राप्त करून देणारी तिथी. सकाळी त्यांनी कीर्तन झालेलं आहे पुण्यतिथीचं, हो की नाही? मग त्याच्यात गुरुजींचं वर्णन झालेलं आहे. म्हणून त्यांच्या तिथीला जर आपण त्यांनी त्यांचं चिंतन केलं तर पुण्य प्राप्त होत असतं आणि त्या पुण्यानं त्यांनी अशा पद्धतीने आपण बोधापर्यंत जाऊ शकतो. आणि आपण सर्वजण पुण्यवान आहोत. या मंडपात त्यांनी सर्वजण उपस्थित आहोत. या भीषण असणाऱ्या काळामध्ये, म्हणजे कळी काळ नाही म्हणायचं बरं, मला कोरोना काळ म्हणायचं. या भीषण कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी महाराज आपण भगवंताचं चिंतन करतो आहोत आणि महाराज परिश्रमपूर्वक त्यांनी हे सगळं त्यांनी करत आहेत. सुंदर असणारा मंडप आहे, सुंदर सिस्टीम आहे, सुंदर त्यांनी सगळी व्यवस्था आहे. छोटी छोटी मुलं त्यांनी उड्या मारतायत, फार सुंदर त्यांनी अशा पद्धतीने वाटत आहे. पण आपणही सुंदर ऐकत आहात. फक्त याला ह्या सगळ्या गोष्टी जशा सुंदर आहेत तसा खर्च सुद्धा सुंदर असेल, नाही का महाराज? म्हणून खर्च सुद्धा सुंदरच होत असतो. तो सगळ्यांनी अशा पद्धतीने त्यांनी हे असं सुंदर गोष्टी लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी पुढे चालत असतात. असंच त्यांनी धर्मकार्य सर्वांच्या हाताने सातत्याने घडत राहू आणि संत त्यांनी आपल्याकरिता पुन्हा पुन्हा अवतीर्ण होऊन आपल्याला त्यांचा उपदेश प्राप्त हो अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. असे कोण संत असतील त्यांची थोडीशी यादी 1-10 मिनिटात तुमच्या समोर मी सांगतो आणि मग थांबतो. सांगू का यादी? हो. हे ज्ञानेश्वर,
प्रेमानं आपण सर्वजण भगवंताचं चिंतन करूया. संत होती खरे भवार्णवी तारू, जाणती उतारू तानियाचा कासे लाविता ती निष्ठेची आबळे नेते ते कृपाळ पैल तिरा, नामाची सांगडी बांधुनी बळकट दाविता ती तट सायुज्याचे, बहिणी म्हणे मागे उतरले बहुत येणे परी संत तारू खरे कासे लाविता ती निष्ठेची आबळे नेते ते कृपाळ पैल तिरा. हे विठ्ठल जय जय